Rishi bhai, over to you now. थँक्यू थँक्यू गजानन भाऊ. तुम्ही आम्हाला संधी दिली म्हणजे आमचं जे काय आहे ते मांडण्याची आणि आमचे अनुभव कथन करण्याची. तो त्याच्याबद्दल पुण्याच्या ए ग्रुपचं खूप आभार. माझं नाव मनीष आहे आणि मी ग्रेटफुल रिकव्हरिंग एसी आहे. एसी म्हणजे अडल्ट चिल्ड्रन ऑफ अल्कोहोलिक. आणि तर मी माझे जे काही अनुभव आहेत तर ते मी सांगायचा प्रयत्न करेल. म्हणजे लहानपणीपासूनच मी वडिलांना अल्कोहोलिझम मध्ये बघितलेले की घरात रोज भांडणं असायचे. आई वडिलांचे रोज भांडणं व्हायचे आणि खूप टोकाचे भांडणं असायचे आमच्याकडे. आणि वडिलांचं जसंच अल्कोहोलिझम प्रोग्रेस होत गेलं तसंच त्यांनी म्हणजे त्यांच्या वर्क प्लेस मध्ये ती अनमॅनेजेबिलिटी दिसायला लागली. मग आम्ही एका ठिकाणी माझे वडील जॉबला होते. मग ते तिकडून आम्हाला वापस यावं लागलं. आणि मग नंतर ते प्रोग्रेशन त्यांचं अल्कोहोलिझमचं आता हा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे तर रिलेंटलेस प्रोग्रेशन होत गेलं. आणि काही क्लूच नव्हतं की अशी ए नावाची फेलोशिप असती किंवा इथं असं 12 स्टेप असतं किंवा म्हणजे त्या रिहॅब मध्ये सुद्धा त्यांना कोणी घेऊन नाही गेलं म्हणजे ऍक्च्युली. तर ते प्रोग्रेशन वाढत गेलं. पैशाची अस्तव्यस्तता वाढत गेली. काही कळत नव्हतं काय करायचं ते. रोज भांडणं असायचे घरामध्ये आणि रोज तमाशा असायचा म्हणजे लोकांना आजूबाजूच्यांना. मग कोणी म्हणायचं तुझ्या आईमुळेच होतं किंवा ह्याच्यामुळेच होतं किंवा हे आता देवाचंच काहीतरी त्याच्यामुळे होतं किंवा काहीतरी पाप केले त्याच्यामुळे असं काही म्हणायचे. पण मग ही अस्ताव्यस्तता अशी चालू राहिली. 2019 मध्ये नोव्हेंबर 2019 चा तो दिवस आहे. माझे वडील म्हणजे त्यांना खूप म्हणजे ते कुठेतरी पडले होते. त्यांना खूप लागलं होतं. मग त्यांना कोणतरी घरी आणलं होतं. आणि आमच्याकडे नवरात्रीमध्ये आरती असती. आमच्या पिढी जात म्हणजे खूप वर्षापासून नवरात्रीमध्ये खूप गोंधळ असतो. म्हणजे असायचा म्हणजे काहीतरी वडिलांचा किंवा म्हणजे भांडणं चालायचे. तर ते त्यावेळेस आमच्या भावाने सांगितलं की यार इथं तरी नेऊन बघ काहीतरी बघ. ते आमिर खानचा प्रोग्राम झाला होता. मग त्यांना मी ते ए मध्ये घेऊन गेलो. तिथं ते ए मेंबर म्हणजे आमच्या घरी आले ते मेसेज द्यायला माझ्या होम टाउनचे. तिथं मी त्यांना घेऊन गेलो. टोटल 44 वेळेला घेऊन गेलो. मी मोजलंय मी किती वेळेस त्यांना घेऊन गेलो. आणि मग नंतर त्यांना डिटॉक्सची गरज होती. मग त्यांना रिहॅब मध्ये नेलं. आणि ऑब्व्हियसली माझ्या घरची आई पण विरोध करत होती की कशाला नेतोय काय करतोय है ना काय होणार आहे या माणसाने काय केलं आतापर्यंत तू काय याच्या मागे लागला तुझं करिअरचं बघ. मी पण त्यावेळेस स्ट्रगलिंग होतो. मी जॉब सोडला होता. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करत होतो. माझं इंजिनिअरिंग झालं होतं नुकतंच. तर ते पण मग त्यांना मी नेऊ शकलो याच्याबद्दल मला नंतर खूप कृतज्ञता जाणवली. आणि त्याचं मला खूप पुढं म्हणजे परमेश्वरानं खूप मला त्याचे फळ चांगले दिले ऍक्च्युली. तर म्हणजे मग तिथून ते सोबर व्हायला लागले. त्यांना 2 वर्षाचं टोकन भेटलं. ऑलरेडी त्यांना खूप त्रास सुरू झाले होते. पण बाय द ग्रेस ऑफ गॉड ते फेलोशिप मध्ये पोहोचले. त्याच्यामुळे मला पहिले अॅलेनॉन बद्दल कळालं म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेसच. आणि त्याच्यामुळे मग नंतर मी एसीए पर्यंत पोहोचू शकलो. दॅट इज जस्ट ग्रेस ऑफ गॉड. आणि नाहीतर खूप भयानक परिस्थिती होती आमच्या घरामध्ये. आणि आता एक 5-6 वर्ष झालेत मी फेलोशिपच्या टच मध्ये. मला ए बद्दल माहिती. मी एच्या आमच्या इथल्या मीटिंग मध्ये जाऊन बसत असतो. आणि एसीएचं तर करतोच आहे. सो त्यामुळं म्हणजे खूप जास्त चेंजेस झालेत. फायनान्शियली आम्ही खूप डाऊन होतो. आता बरंच आम्ही वर आलो. म्हणजे बहिणीच्या लग्नाचा प्रॉब्लेम होता. 1-2 स्थळं म्हणजे वडील अल्कोहोलिक वगैरे असं म्हणून रिजेक्ट झाले होते. पण नंतर ते सगळ्या गोष्टी जुळून आल्या. म्हणजे परमेश्वर म्हणजे मीटिंग मध्ये जायला लागल्यापासून परमेश्वर आमच्या सोबत यायला लागला असंच ते दिसतंय म्हणजे. आणि लग्न झाल्यावर माझ्या बहिणीला 2 जॉब लागले. म्हणजे एक तर ती आयटी मध्ये लागली. नंतर तिने गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक केली. आणि मलाही जॉब नव्हता. मी आता जॉब करतोय चांगला. मला म्हणजे चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करतोय. तो तर हा त्यांचा भाग झाला. पण आता ह्या सगळ्याचा म्हणजे ह्या सगळ्याच्या मुळाशी जर जायचं म्हणलं तर माझ्या वडिलांचं बालपण जे होतं ना ते खूप खराब होतं. म्हणजे ऍक्च्युली त्यांचं बालपण खूप चॅलेंजिंग होतं. त्यांना लहानपणीपासून खूप जास्त जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या आणि जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली ते खूप जास्त दबलेले होते घरामध्ये. आणि ते एक रिझन असेल. मग त्यांना संघ चांगले भेटले नाही. मग काय असेल ते असेल किंवा ते काय अलर्जी आहे फिजिकल अलर्जी प्लस मेंटल ऑब्सेशन. तर ते किंवा ते काय म्हणतात त्याला जन्मजातच असतो तो अलर्जिक पर्सन. अलर्जिक आर नॉट क्रिएटेड दे आर बॉर्न असं पण काहीतरी ऐकलं मी. तर ते सगळं होतं. आणि ते आणि माझ्या आईचा रोल याच्यामध्ये काही फार चांगला नव्हता अनफॉर्च्युनेटली.
तिला माझ्या वडिलांना चांगल्या प्रकारे सपोर्ट नाही करता आलं आणि माझ्या वडिलांची जी स्लीप झाली ती आई आणि त्यांच्या भांडणामुळेच ऍक्च्युली ती झाली. पण मग तसं म्हणजे आईची ज्यावेळेस आता एसीए मध्ये आम्ही काय करतो, ब्लेमलेस इन्व्हेंटरी घेतो किंवा ब्लेम न करता आम्ही पॅरेंट्सची इन्व्हेंटरी घेतो की बाबा काय यांचं म्हणजे आहे. सो आईचं चाइल्डहुड सुद्धा डिफिकल्ट होतं अनफॉर्च्युनेटली. सो दे बोथ वेअर ऍडल्ट चिल्ड्रन ऑफ अल्कोहॉलिक अँड दे मॅरिड टुगेदर. तर आमचा चौथा ट्रेट एसीए मध्ये 14 प्रकारचे ट्रेट्स आहेत. ट्रेट्स म्हणजे या अल्कोहोलिझम मध्ये किंवा कुठल्याही डिस्फंक्शन वातावरणामध्ये वाढल्यामुळे आमच्यामध्ये जे प्रकारचे सर्व्हायव्हल मेकॅनिझम डेव्हलप झाले दॅट इज कॉल्ड एज अ ट्रेट. हे 14 ट्रेट्स मी 14च्या 14ला आयडेंटिफाय करतो म्हणजे की बाबा. तर त्यांच्या बाबतीत हा ट्रेट खरा झाला की चौथा ट्रेट आमचा असं सांगतो की वी आयदर बिकेम अल्कोहॉलिक or we marry them or we find another compulsive personality to fulfill our sick abandonment need. म्हणजे एकतर अशा वातावरणात वाढल्यामुळे एकतर आम्ही स्वतः दारुडे बनतो किंवा आम्ही दारुड्याशी लग्न करतो किंवा आम्ही अशा आमची विकृत गरज पूर्ण करण्यासाठी अशा व्यक्तीशी नाते जोडतो ज्याला सक्तीचा आजार आहे. तो हे म्हणजे किती भयानक ही प्रोबॅबिलिटी आहे की अशा वातावरणामध्ये वाढल्यामुळे किती याचे भयानक दुष्परिणाम कदाचित आपल्यापैकी कितीतरी जण असेच असतील, मे बी मी क्रॉस शेअर नाही करत, पण ज्यांच्या घरी अल्कोहोलिझम होतं म्हणून ते अल्कोहोलिक झाले किंवा त्यांच्या घरी काहीतरी डिस्फंक्शन होतं म्हणून ते अल्कोहोलिक झाले. हे ज्याचं त्याचं आयडेंटिफिकेशन आहे. आणि मी ए मीटिंग मध्ये सुद्धा खूप ऑब्झर्व केलंय असे बरेच ए मेंबर्स आहेत ज्यांच्या घरी त्यांचे वडील दारू पित होते. सो असं म्हणजे ह्याच्यामधले बाकीचे ट्रेड्स असे आहेत की म्हणजे मला असं वाटतं म्हणजे माझ्यामध्ये खूप लो सेल्फ एस्टीम आहे. माझ्यामध्ये हीनतेची भावना आहे की आपण काहीतरी कमी आहेत बाकीच्यांपेक्षा. म्हणजे तसं म्हणजे टॅलेंट आहे माझ्यामध्ये, म्हणजे काम केलं तर मला रिझल्ट मिळतो, पण हीनतेची भावना आहे. मला असं वाटतं की अरे मी तर काय चुतियाच आहे, म्हणजे आहे ना, मला काही जास्त कळतच नाही, म्हणजे मला काही ड्रेसिंग सेन्स नाहीये किंवा मला काही जास्त हे नाहीये. त्यामुळे मी काय करतो, म्हणजे मी पीपल प्लीजर आहे खूप जास्त, किंवा मी लोकांची मान्यता मिळवण्याकरता धडपडतो की अरे आपण लोकांच्या फेवर मध्ये राहिलं पाहिजे, लोकांना आपण मस्का लावला पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण काम करून घेतलं पाहिजे. कारण आपल्याला ज्यावेळेस प्रॉब्लेम येईल त्यावेळेस आपल्या घरचे आपल्यासाठी अवेलेबल नसणार. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स हाच एक्सपिरियन्स आहे की ज्यावेळेस म्हणजे आता ठीक आहे, आता मी रिकव्हरीमध्ये तर आता चेंजेस झाले खूप, पण ऍट द पॉइंट ऑफ क्रायसिस म्हणजे ज्यावेळेस खरी गरज होती ना त्यावेळेस नव्हतं कोणी अवेलेबल. आणि त्यावेळेस म्हणजे सो आय एम अ बॉर्न पीपल प्लीजर असं मला वाटतं. म्हणजे लोकांना मस्का लावायला ना मी एवढं भारी लावू शकतो. तर ते माझं कोपिंग मेकॅनिझम आहे ते. आणि मला अशा बॉसची किंवा अशा मोठ्या लोकांची अशी भीती वाटते. मला असं वाटतं त्यांच्यासमोर कसं जाऊ किंवा त्यांना मी कसं खुश ठेवायचा प्रयत्न करू. तर म्हणजे कुठल्याही गोष्टीला म्हणजे असं नॉर्मली असं मी घेऊ शकत नाही. मला असं वाटतं पर्सनल अटॅक करायला माझ्यावर. आणि नॉर्मल जरी बोलला तरी असं वाटतं अरे मलाच बोलला असेल, अरे नाही मलाच पॉइंट आउट केलं यांनी. तर ते हे आहे. आणि विक्टीम मोड मध्ये असतो मी, यार काय म्हणजे आपली जिंदगी काय, आपले वडील असे होते है ना. आणि माझ्यासाठी काही गोष्टी सोप्या नव्हत्या. म्हणजे वडिलांनी पैसे देणं बंद केलं आणि मग पुढचं शिक्षण कसं होणार हा प्रॉब्लेम होता. तर म्हणजे मी ऍक्च्युली स्वतः एक बिझनेस करत होतो. तसं मी अभ्यासात हुशार होतो. मी स्वतः माझी इंजिनिअरिंगची फीस त्याच्या बिझनेस मधून काढली, बहिणीचं लग्न केलं. सो आय एम अ बॉर्न ओव्हर रिस्पॉन्सिबल, की माझ्यावर खूप जास्त ठिकाणी मी एकाच वेळेस लढतोय असं मला नेहमी वाटायचं. खूप जास्त जबाबदाऱ्या मी यशस्वीपणे पूर्ण करतोय. सो त्याच्यामुळे आय एम लाईक मला असं वाटतं आय एम ऍडिक्टेड टू एक्साइटमेंट ऑल्सो. मला अशी सतत एक्साइटमेंट पाहिजे असते, सतत मला अशी मजा पाहिजे असते. आणि आय एम ऍडिक्टेड टू फिअर ऑल्सो. मला सतत भीती वाटत असते की आता काय होईल, आता काहीतरी होतंय का, आणि आता काहीतरी थोड्या दिवसांनी काहीतरी होणार आहे. कारण आमच्या घरामध्ये सतत काहीतरी होतच असायचं. कारण सतत 1-2 दिवसाला भांडणं असायचे, कोणी नातेवाईक आले की भांडणं असायचे. मग नातेवाईक माझ्या वडिलांना मुद्दामून पैसे द्यायचे, घे बाबा पी बाबा, तू आमचाच आहेस, तू बायकोमुळे दारू पितोस. आणि त्या धिंगाण्यामध्ये ते अजून भर घालायचे. म्हणजे ते असं सगळं म्हणजे होतं. आणि इट वॉज रिअली चॅलेंजिंग. म्हणजे नॉर्मल घरामध्ये या सगळ्या गोष्टी होत नाहीत. आणि लोक सहज म्हणतात ना, ते काय आता काढत बसतो मागचं आता विसरून जा. आता ते मागचं म्हणजे काढू नकोस आणि पुढंच बघ तू. पण त्या घटनेनं जे घाव दिलेले आहेत ना ते अजूनही म्हणजे त्या जखमा अजूनही ताज्याच आहेत असं मला वाटतं. पण बाय द ग्रेस ऑफ गॉड, म्हणजे मला तेवढी समज आहे म्हणून किंवा परमेश्वराने तेवढी दिली आहे म्हणून मी एसी मध्ये काम करतोय. ए मीटिंग मध्ये मला बसायची परमिशन आहे बाय द ग्रेस ऑफ गॉड.
तर ते अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणजे मी भावना खूप दडपून टाकायचो माझ्या. पण आता त्या मीटिंगमुळे बाहेर येतात. मला प्रेम आणि कीव यांच्यामधला फरक कळत नाही आणि तर ते मला असं वाटतं लोक मला सोडून जातील त्यामुळे मी त्यांना धरून ठेवलं पाहिजे, मी त्यांना मस्का लावला पाहिजे, त्यांना खूप असं बटरिंग केलं पाहिजे म्हणजे मग ते मला ज्यावेळेस प्रॉब्लेम येईल त्यावेळेस ते मला मदत करतील. नाहीतर ते मला कधीच म्हणजे मला खूप प्रॉब्लेम होतील. सो आय एम अ पॅरा अल्कोहोलिक म्हणजे को डिपेंडन्सी आहे माझ्यामध्ये आणि आता आता ठीक आहे, आता रिकव्हरी मध्ये आहे, मला त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा होतोय आणि म्हणजे मी स्वतःचा विचार कमी करतो आणि दुसऱ्यांच्या हिताचा जास्त विचार करतो. अरे त्याला कसं वाटेल, म्हणजे मग त्याला चांगलं वाटावं म्हणून मी असं असं काहीतरी वागतो की मग आणि मी स्वतःला अबॅन्डन करतो. म्हणजे लोकांच्या जीवावर ते असं माकड कसं नाचत असतं म्हणजे है ना ते असं तसं म्हणजे आता ठीक आहे, मी आता रिकव्हरी मध्ये आहे म्हणून ते प्रमाण कमी झालंय पण आणि घरात तर म्हणजे पीपल म्हणजे वडिलांचा मूड बघूनच सगळं असायचं, वडिलांचं आणि आईचं पण अनफॉर्च्युनेटली. सो डिफिकल्ट होतं म्हणजे खूप एवढं सोपं नव्हतं. मी घरातून पळून जायचा प्रयत्न केला. म्हणजे कधीच वापस यायचं नाही किंवा सुसाईड करायचं असं पण विचार होता, पण मी तसं काही नाही केलं. पण तर याच्यावरचं सोल्युशन आहे आता उपाय म्हणजे जसं आम्ही सांगतो की टू बिकम अ लव्हिंग पॅरेंट ऑफ युअर ओन, स्वतःचाच प्रेमळ पालक बनणे किंवा स्वतःच्या ज्या पॅरेंटिंगच्या गरजा आहेत त्या स्वतःच पूर्ण करणे. आता स्वतःचा पालक कसा व्हायचं तर ते आमचं लव्हिंग पॅरेंट गाईडबुक नावाचं एक पुस्तक आहे, खूप खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आम्ही ते शिकतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचा इनर चाइल्ड जो आहे की 10 वर्षापर्यंत मी कसा होतो, इनर टीनेजर मी टीनेज मध्ये असताना मी कसा होतो, मग माझ्यामध्ये जे क्रिटिकल व्हॉइसेस आहेत म्हणजे माझ्यामध्ये जे हीनतेची भावना किंवा माझ्यामध्ये जे नकारात्मक व्हॉइसेस चालते तर ते कुठून येते, तर हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये ऍड्रेस करायचा प्रयत्न करतो, त्याचा स्टडी करतो. ते स्टेप वर्क आपलं येतं कसं असतं बिग बुक मधलं त्याच पद्धतीनं आणि त्याच्यातून आम्हाला गोष्टी उलगडत जातात हळूहळू की बाबा माझ्या ब्रेन मध्ये या वातावरणात राहिल्यामुळे काय माझ्या डोक्यात चाललेलं आहे आणि कसं मी स्वतःचीच काळजी घेऊ शकतो आणि कितीही वय असलं तरी म्हणजे असं नाही की आता माझं वय 18च्या वर गेलंय, मी आता 50 ते 60 मध्ये मला त्यामुळे त्या गोष्टी मला अफेक्ट करणार नाहीत, पण हे चुकीचं आहे. त्या लहानपणात बालपणात घडलेल्या गोष्टी तुम्हाला म्हणजे मला तरी असं वाटतं की त्या अफेक्ट करतातच तेवढ्याच. आणि हा इमोशनल सोबरायटीचा प्रोग्राम आहे. पहिले आमचं रेड बुक नावाचं आमचं बेसिक टेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की पहिले तुम्हाला जर काही ऍडिक्शन असेल तर पहिले तुम्ही त्याच्यावर काम करा, त्याच्यात तुम्ही फिजिकली सोबर व्हा आणि नंतर हा इमोशनल सोबरायटीचा हा लॉंग टर्म ही जी जर्नी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. म्हणजे जर तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करत असाल ऍज अ अडल्ट चाइल्ड तर म्हणजे अडल्ट चाइल्ड म्हणजे काय की एक असं वयस्क मूल म्हणजे एक असा वयस्क माणूस की जो शरीराने तर वयस्क आहे पण त्याचे इमोशन्स किंवा त्याचे रिॲक्शन्स हे लहानपणात घडलेल्या अनुभवातून आलेले आहेत किंवा लहानपणी त्याच्यासोबत जे घडलं त्याच्यावरून तो तसा तो मोठा झाला पण तरी तो त्या बेसिसवर त्याचा बिहेवियर आहे. तो हे असं आहे म्हणजे आणि ही फेलोशिप आहे म्हणजे अवघड आहे हा प्रोग्राम, सोपा नाहीये. बरेच ए मेंबर्स आहेत ऑलरेडी काम करतायत आणि हळूहळू म्हणजे ही फेलोशिप म्हणजे पुण्यात आम्हाला पीआय वर्क ऍक्च्युली करायचं होतं पण खूप आता 1-1.5-2 वर्ष झाले आम्ही मराठी मीटिंग मध्ये घ्यायचा प्रयत्न करतोय. तर असं सगळं आहे आणि तो रिपॅरेंटिंग वर मी काम करतोय ऍक्च्युली, माझं पण पूर्ण झालेलं नाहीये आणि डेफिनेटली ते जे टूल्स आहेत लव्हिंग पॅरेंट सोबतचे जे कनेक्शन आहे जे मी करायचा प्रयत्न करतोय, जे ऍक्शन घ्यायचा प्रयत्न करतोय ते मला याचा खूप फायदा होतोय म्हणजे माझ्या सगळ्यात लाईफ मध्ये स्पेशली ऍट माय वर्क प्लेस. कारण मी खूपच रागीट होतो, मला असं वाटायचं कोण मला वाकडं बोललं की त्याला धरूनच हाणतो आता मी. आणि म्हणजे तो जो घरातला जो वातावरणाचा राग होता की नातेवाईकांचा किंवा घरातला तो निघत नव्हता ना बाहेर, तर मग अशा पद्धतीनं मी पण आता मी खूपच म्हणजे नम्र आणि पोलाइटली गोष्टींशी डील करायचा प्रयत्न करतो. मी एका 12 स्टेपचा पार्ट आहे, तिकडे माझी रिकव्हरी चालू आहे, पण डेफिनेटली आय मोर ऑफ एसी दॅन दॅट 12 स्टेप. सो असं सगळं आहे. बाकी थँक्यू व्हेरी मच फॉर लेटिंग मी शेअर. आय पास. Yes, next one.
Manoj bhai, अं, yes, continue. प्रियल प्रियल हा मी बोलते. माझं नाव प्रियल आहे आणि मी एक रिकव्हरी आहे. माझं म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा अल्कोहोलिझम नाही बघितलेलं, पण मला सगळ्यात पहिल्यांदा जी मेमरी आहे ते जेव्हा मी हा ऐकला असेल शब्द की मला हा कॉन्सेप्ट कळला असेल अल्कोहोलिझमचा. मला लक्षात आहे की एकदा आई घरी नव्हती आणि मी आई आणि बाबा हीच माझी फॅमिली आहोत. म्हणजे बाबा आता नाही आहेत, पण मी आई आणि बाबा ही तिघांची फॅमिली होती. त्यात फादर अल्कोहोलिक होते आणि आई कोडिपेंडेंट, जसं आमच्या प्रोग्राममध्ये शब्द यूज करतात. तर पहिल्यांदा मी हा शब्द ऐकलेले तेव्हा आई घरी नव्हती, कुठेतरी कामावर बाहेर गेलेली आणि मी आणि बाबाच होतो. आणि मी असं मस्करीत विचारलं तेव्हा आय थिंक बाबा AI प्रोग्राम मध्ये होते की ते सोबर होते मला माहित नाही, मी लहान होते मला कळायचं नाही. पण मी विचारलं की बाकीच्यांचे बाबा आणि कसे पितात, बाकी लोक कसे पितात, तू का नाही पित? तर तो बोलला, बाबा माझ्या बाबांना मी तोच असं बोलायचे, फ्रेंडली होतं खूप सगळं, की मग बाबा म्हणाले की नाही म्हणजे मला नाही पिता येत, मला अलाउड नाही आहे असं. आणि तेव्हा मला काय कळलं नव्हतं नीट आणि हळूहळू बघितलं तर स्टार्ट झालेलं थोड्या वर्षांनी. म्हणजे मला टाइम फ्रेम्स पण क्लिअर नाहीत लक्षात डोक्यात, पण एकदा कोणतरी माझे म्हणजे काका आलेले तेव्हा बियर प्यालेले आणि हळूहळू करून मी जेव्हा 7वीत होते माझ्या बाबांबरोबर त्यांच्या ऑफिसच्या एका ट्रिपला गेलेलो होतो आम्ही, त्यांच्या सगळ्या स्टाफला घेऊन कुठेतरी ट्रिप काढलेली. आणि तेव्हा ते एवढे पीत होते, म्हणजे ते एवढे प्याले की मला कळतच नव्हतं हे माझे बाबा असे काय वागतायत लोकांसमोर, की त्यांच्या स्टाफ समोरच काहीतरी बोलतायत. आणि मला लक्षात आहे हे सिच्युएशन कुठे, आम्ही एका बसमध्ये होतो आणि त्या बसमध्ये मी विचारलं की म्हणजे मला कळत होतं काहीतरी विचित्र होतंय, पण मला बोलता नव्हतं येत की काय होतंय, की असे काय वागतायत बाबा, आणि हसतात सगळे. आणि मला तेवढं शेमफुल वाटलं की आधी जे माझ्यात एक प्राऊड फिलिंग होती की मी माझ्या बाबांची मुलगी आहे, ती त्या दिवशीपासून थोडी म्हणजे मला शेम यायला लागला आणि मला खूप असं वाटायचं की की काहीतरी म्हणजे माझे बाबा असे तसे काय वागतात आणि शेम आणि गिल्ट बोलतात ना, तसं काहीतरी यायला लागलं. आणि आम्ही परत आलो आणि त्यानंतर खूप 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 सिव्हिअर अल्कोहोलिझम घरी चालू झालं. त्यांचं ऑफिस बंद करावं लागलं कारण त्यांना मॅनेज नव्हतं होत. त्यांचे सगळे क्लायंट्स गेले. लोन घेतलेले भरपूर, कोण फॅमिली मेंबर्स कडून लोन घेतलेले. आणि ह्या सगळ्यामध्ये मला तर असंच शिकवलेलं गेलं की तिकडे काय होते, म्हणजे आई अशी शिकवायची की ते बाबा काय करतात ते सोड, तू तुझ्या अभ्यासावरच लक्ष दे फक्त. तर मग मला असं वाटायचं की मी माझे फिलिंग्स एवढे दाबून ठेवले की मला वाटत असायचं काहीतरी, पण बोलता नाही यायचं. कोण नव्हतंच त्याच्याकडे मी जाऊन सांगावं की बाबा मला वाईट वाटतंय किंवा मला रडू येतंय. आणि असं करून करून अभ्यासात तर मी लक्ष दिला आणि चांगले मार्क्स आणले वगैरे, हे ते भरपूर चांगलं केलं. आणि म्हणजे इथे 11वी-12वीत घ्यावं लागतं सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. तेव्हा कळतच नव्हतं काय घ्यायचंय. आणि माझी आई सारखी बाबांना म्हणायची, तू विचार ना तुझ्या मित्रांना, हे ते काय आपल्या मुलीचं काय करायचं. आणि मला असं वाटायचं की मी म्हणजे असं रनिंग ऑन फ्युम्स म्हणतात ना इंग्लिशमध्ये, की चालतंय आपलं काहीतरी, म्हणजे कसं तरी मी ढकलतेय गाडी आणि मला स्वतःलाच कळत नाही काय होतंय. मला रडू सुद्धा नाही यायचं. एका पॉइंट नंतर मला लक्षात आहे आधी जेव्हा मी रडायला ट्राय करायचे तर घशात असा तो गोळा फील होतो ना, तो फील व्हायचा. आणि थोड्या वर्षानंतर तर मला रडूच नाही यायचं. मला असं आतून फुल नम वाटायचं. आणि आय थिंक मला माझ्या बाबांवर एवढा हेट होता, म्हणजे आणि मला कन्फ्युजनच होतं की जे बाबा होते, जे माझे एवढे लाडके होते, म्हणजे माझ्या आई बरोबर माझं नाही पटायचं, पण माझ्या बाबांबरोबर भरपूर पटायचं माझं. ते सडनली काय बदललं, काय झालं आणि आता हे काय होतंय, म्हणजे एवढं गोंधळल्यासारखं वाटायचं. अक्षरशः राग यायचा की वाय इज ही नॉट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी, आईच सगळं का करते. आणि ते सगळं नंतर
मी बोलायचीच बंद झाले. नंतर आय थिंक बाबा म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन असायची घरी. बाकी सगळे जे काका काकी होते, आत्ते वगैरे होते, त्या सगळ्यांनी डिसिजन घेतलं की बाबांना रिहॅबमध्ये घालायचं आणि ते रिहॅब चांगलं नव्हतं. काहीतरी खूप अब्युझिव्ह होतं. तर एकदा मी शाळेत गेलेले तेव्हा परत आले आणि बाबा घरीच नव्हते आणि मी विचारते कुठे गेले, काय झालं, काय झालं? तर ते मग कोण उत्तरच नाही देत आहे काय. आणि त्यानंतर मी आईला विचारते काय कुठे आहे? तर म्हणतात की नाही त्यांना रिहॅबला सोडलंय. तेच ऑप्शन आहे कारण इकडे असणार आपल्यामध्ये राहणार तर सगळ्यांना त्रास देणार, लोकांकडून पैसे मागत राहणार. रात्री बेरात्री कुठेतरी जायचे आणि आम्ही सगळे शोधत बसायचो की कुठे आहे बाबा, ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव. कधीतरी घरीच यायचे तर असेच जमिनीवर पडायचे वगैरे आणि खूप शेमफुल वाटायचं मला. आणि म्हणून सगळ्यांनी कंटाळून मग त्यांना रिहॅबमध्ये टाकलं. तर ते रिहॅबमध्ये ते त्यांना मारायचे वगैरे आणि खूप वाईट होतं त्यांची ट्रीटमेंट. आणि एकदा माझ्या फॅमिलीमध्ये काका भेटायला गेले, काका, आत्ते आणि आई की कसं हाऊ इज ही डुईंग बघायला. तर तेव्हा ते म्हणे फुल खचले गेलेले, डोळे आत सिंग झालेले, क्लिअरली काय लाईफच नव्हती त्यांच्यात. आणि त्यांनी चावलेलं माझ्या काकांना आणि हे सगळं मी ऐकायचे. मला कळायचंच नाही म्हणजे होतं काय आहे, कशाला वागतायत, गोंधळलेलं इमोशन्सचं पूर्ण काय होतंय ते कळायचं नाही. आणि असं वगैरे झालं. ते परत आले रिहॅबवरून. त्यानंतर ते अजून वेगळा त्यांचा रूप बघितला मी, की ते एवढे चिडलेले होते की मला तुम्ही फोर्स करून घातलंय तिकडे आणि आता तर मी कोणी घातलं? त्या रागात ते सगळ्यांना विचारत राहायचे. घरी आईला मारायचे. मग मला भीती वाटायला लागली बाबांची. आधी मला कधीच भीती नव्हती वाटली. पण नंतर एवढी भीती वाटायची. ते घरी आले की मला धडधडायला लागायचं. मी झोपेत असायची आणि मला धडधडायला लागायचं. आणि ते जोरात दरवाजा आपटायचे. एकदा दोनदा मी झोपेतून उठलेली तेव्हा आईला मारत होते. अक्षरशः डोकं पकडून भिंतीवर आपटत होते आणि हे सगळं मी बघायचे आणि कोणाला बोलायचेच नाही. आणि असं बोलले तरी असं वाटायचं की की मग हाऊ डू यू से दीज थिंग्स विदाउट बीइंग अ विक्टिम. तर कुठेतरी मला वाटतं ते इमोशन्सचा एवढा पूर्ण एक बॉल ऑफ मेस झालेला माझ्यात की मी आयसोलेट झालेले. मला म्हणजे कुठे बोलायचं, काय करायचं ते कन्फ्युजन एवढी वाढत गेली. मी स्वतःच्या आयुष्यात पण भरपूर काय रॉंग डिसिजन्स घेतले. एक गोष्ट बरोबर केली ते होतं अभ्यासावर लक्ष. हे मला लहानपणीपासून डोक्यात शिकवलेलं. तर ते बरोबर गेलं. पण जी लोकं निवडायची, जे पार्टनर्स वगैरे निवडले, ते मी एवढी डेस्परेट होते की कोणीतरी मला सांभाळावं, कोणीतरी मला ऐकावं, कोणीतरी असावं, की मी कोणालाही एक्सेप्ट करायचे. तर त्यानंतर एका मुलाबरोबर होते वगैरे. तो ही वॉज नॉट अ व्हेरी नाईस पर्सन. तर ते पण तुटलं आणि ते झाल्यानंतर मग मला रिअलाईज झालं की म्हणजे तेव्हा हळूहळू एसीएचा प्रोग्राम स्टार्ट केलेला आणि थोडे फीलिंग्स परत यायला लागलेले. असं वाटायचं की आता मला शब्द मिळायला लागले. जे माझ्याबरोबर घडलेलं हे दुसऱ्या लोकांबरोबर पण घडलेलं आहे हे कळल्यानंतर असं वाटलं की हा म्हणजे एकटी नाही आहे. काहीतरी हे कोणीतरी सोल्युशन काढलं आहे. जे लिटरेचर आहे एसीएचं, अफर्मेशन्स आहेत, प्रॉमिसेस आहेत. ते वाचल्यावर थोडं होपफुल वाटायला लागलं की हा प्रॉब्लेम काहीतरी झाला आहे आणि घडला आहे. पण स्वतःला व्यक्त करायला शिकले. आणि हळूहळू कळायला लागले की फीलिंग्स परत येतायत. जेव्हा बाबा वारलेले पण मला रडूच नव्हतं येत. मला असं वाटत होतं की मी खोटं रडत होते. कारण नाहीतर लोकं बोलतील मला की ही रडतच नाही बघ हिचे बाबा गेले. आता मी त्यांना कसं सांगू की मला एवढा राग आहे माझ्या मनात की मला काही याचं वाटतच नाहीये. पण गोष्टी झाल्या आणि आय एम जस्ट ग्रेटफुल की मला प्रोग्राम मिळाला. अ, अजूनही चालू आहे रिकव्हरी. अजूनही मला आय थिंक आता मला 1 वर्ष होतील प्रोग्राममध्ये. पण माझे हात कापतात. मला स्टेडी नाही ठेवता येत हात. कारण असं वाटतं की माझा आतला एक इनर चाइल्डचा कॉन्सेप्ट आहे एसीएमध्ये. म्हणजे आपला ट्रू सेल्फ. मला असं वाटतं की माझा ट्रू सेल्फ एवढा घाबरलेला आहे आणि तो स्वतःला व्यक्त करायलाच घाबरतो. त्याला एकतर व्यक्त करायला आता हळूहळू शिकतोय जसं मी प्रोग्राम करतेय. आणि आता मी कुठेतरी शोधते की
हा बघ मला हे आवडतं, मला हे नाही आवडत. माझ्या ऑफिसमध्ये पण मी हे बघितलंय की मी एवढी घाबरलेली असायचे की सारखं पीपल प्लीज करायचे की मला बॉसचा काय पाहिजे, म्हणजे स्वतःला लास्ट ठेवणं हेच शिकलेले लहानपणीपासून. कारण घरी आई कसं तरी मॅनेज करायची, बाबा तर नसायचेच, तर मग स्वतःच काहीतरी मॅनेज करायचं वगैरे. आणि म्हणजे असं विचित्रच काहीतरी चालू असायचं. पण आता प्रोग्राम मध्ये येतं जे बुक्स पण मेन्शन केलेत, लव्हिंग पेरेंट आणि बिग रेड बुक, ह्या जेव्हा वाचतो आम्ही आणि कळायला लागतं की बाबा असे असे इमोशन्स आहेत आणि हे येतात. आणि आय थिंक इमोशन्स बरोबर डील करणं शिकले आहे. ज्या ज्या घरात नाही शिकवलं गेलं तसं इमोशन्स बरोबर डील करायचं किंवा बोलायचं नाही. डोंट टॉक, डोंट ट्रस्ट, डोंट फील रूल हा जो मेन्शन केलेला आहे, ह्यातून कसं ब्रेक व्हायचं. आणि आज सुद्धाही मला खूप राग येतो, माझ्या आईवर मला खूप राग येतो की बस येतो राग मला की तू असं कसं होऊ दिलंस, तुला कशाला म्हणजे माझं आयुष्य. आणि अजून ती आता मला रिअलाइज होतं की ती माझ्यावर पण खूप डिपेंड करते. सारखं सारखं तिला पाहिजे की तिला जे पाहिजे तेच मी करावं. पण ठीक आहे, आय थिंक जसं जसं दिवस जातात, प्रोग्राम चालू आहे, मला स्वतःत एक फरक जाणवतो आहे. मला स्वतःचे इमोशन्स हँडल करता येतात. कधीतरी नाही आलं की एक जी सेन्स ऑफ सिक्युरिटी क्रिएट झाली आहे एसीए मीटिंग्स मधून, की मला माहिती आहे की इथे येऊन मी व्यक्त करेन किंवा कुठल्या फेलो ट्रॅव्हलरशी कनेक्ट करेन, तर कुठेतरी होप आहे आणि काहीतरी पॉझिटिव्ह येऊ शकतं. ही एक बिलीफ माझ्यात बिल्ड झाली आहे हळूहळू या प्रोग्रामच्या थ्रू. अँड आय एम ग्रेटफुल. थँक्यू सगळ्यांनी ऐकलं. थँक्यू. Yes, next one. नीरज भाऊ. थँक्यू. माझा आवाज येतोय Audible. गजानन? थँक्यू. Audible. धन्यवाद. थँक्यू फॉर युअर सर्व्हिस. माझं नाव नीरज आहे आणि मी एक एसीए आहे. ऍक्च्युली आमच्या एसीएच्या मीटिंग्स एवढ्या मेंबरमध्ये होत नाहीत, तर मी थोडासा म्हणजे माझ्या लक्षात नाही येतं मी नेमकं काय बोलू आणि कसं एक्सपिरियन्स शेअर करू माझा. थोडं कन्फ्युज झाल्यासारखं झालंय मला. लहानपणाच्या आठवणींपैकी माझे वडील, आमची जॉईंट फॅमिली होती आणि खूप चांगल्या रेप्युटेड फॅमिलीमधनं मी बिलॉंग करतो. अशी फॅमिली की जिचं दाराच्या आतलं वातावरण पूर्ण वेगळं होतं आणि बाहेरचं वातावरण पूर्ण वेगळं होतं. माझे काका आणि माझे वडील असे दोघ जण जॉईंट फॅमिली होती आमची. मला लहानपणीच्या काही गोष्टी आठवतात की मी 4 वर्षाचा असेल साधारणतः, आणि मला वरांड्यामध्ये बसवलं होतं. वरांडा म्हणजे हॉलच्या बाहेरची बाजू. आणि मी जस्ट बघत होतो काही गोष्टी, काही शेळ्या वगैरे आल्या होत्या, चरत होत्या त्या, आणि माझी तंद्री लागली होती तिथे. एक अर्धा तास मी तिथे बसलो असेल. लहान म्हणजे खूप लहान होतो, मी गंमत बघत होतो त्यांची. आणि माझे वडील त्यावेळेस घरी होते आणि अर्ध्या पाऊण तासानंतर मी घरात गेलो आणि घरात जाऊन पाहतोय तर माझी बहीण मला सांगते की माझ्या आईला बाबांनी काठीने मारलं होतं. आणि मला त्यावेळेस रडूही येत नव्हतं किंवा मला कळतच नव्हतं हे झालं काय, म्हणजे इतकं काय झालं अर्ध्या तासामध्ये की एकदम काठीने मारहाण झाली माझ्या आईला. माझ्या आईला म्हणजे आईचे आणि वडिलांचे रिलेशन बिलकुल चांगले नव्हते. वडील दारुडे होते, अल्कोहोलिक होते, आणि आईशी ते बोलायचे नाही एक शब्द सुद्धा कधीच. मी बोललेलं पाहिलं नाही त्यांना. आयुष्याच्या शेवटचे 1 महिना फक्त ते बोलले माझ्या आईशी. आणि त्याच्यानंतर माझी एक मेमरी मला आठवते की मी त्यावेळेस 5-6 वर्षाचा असेल आणि मला माझे वडील बारवर घेऊन गेले होते आणि संध्याकाळची वेळ होती, 7-7:30ची वेळ होती. आणि त्यांना खूप जास्त झाली होती आणि ते स्कूटरवरून, म्हणजे त्या बारच्या बाहेरच त्यांना स्कूटर काढताच नाही आली त्यांची.
आणि त्या स्कूटरवरतीच ते खाली पडले आणि मी त्यांना उठवतोय आणि ते उठत नव्हते आणि मी अगदी हतबल अवस्थेमध्ये तिथे होतो. मी त्यांना विचारत होतो की मला मी घरी जाऊ का, किंवा मला एका मित्राचं घर माहिती आहे असं मी म्हणत होतो. कदाचित मला माहित होतं नाही तर मला आठवत नाही. आणि त्यावेळेस काही मुलं आले, जे तरुण मुलं, आणि त्यांनी माझ्या वडिलांना रिक्षात टाकलं आणि घरी घेऊन आले ते, आणि त्यांना स्वयंपाकघरामध्ये टाकलं होतं. त्यांची लाळ वगैरे गळत होती सगळी, आणि तो क्षण मला आठवतो अजून. आणि मला इथं आल्यानंतर लक्षात काही गोष्टी आठवल्या की मी त्यावेळेस जे हेल्पलेसनेस फील करायचो, आणि असं बरेचदा झालं. त्यावेळेस मला अजून आठवतं की शाळेमध्ये जेव्हा मी जायचो तर मधल्या डब्बा पार्टी म्हणजे डबा खायचे जे वेळ असायची त्यावेळेस मी एकटा बसलेलो असायचो. म्हणजे मला मित्र नव्हते जास्त, मला कोणाशी कनेक्ट नव्हतं होता येत, आणि मी आतून घाबरलेला असायचो. कोणी मित्र जरी झाले मला तरी मी आतून घाबरलेला असायचो की मला हे सोडून जातील का. आणि असे बरेचसे प्रसंग घडले माझ्या वडिलांच्या बाबतीत, आणि माझं खूप जास्त प्रेम होतं त्यांच्यावरती, आजही आहे. माझे वडील मला 19 वर्षे सोडून गेले. अल्कोहोलिझम मध्येच होते ते. खूप चांगलं त्यांचं बाहेरचं आयुष्य खूप चांगलं होतं. त्यांचे खूप चांगले मित्र होते, चांगले डॉक्टर्स मित्र होते त्यांचे. पण आम्हाला कधीच याचा मेसेज नाही मिळाला आणि रिहॅब सेंटर वगैरे नाही समजलं. ते खूप प्रयत्न करायचे. मला दिसायचं त्यांचं प्रयत्न करणं, दारू सोडण्याचं खटपट त्यांची दिसायची, पण ते सोडू नाही शकले ते दारू. आणि मी जेव्हा 19 होतो तेव्हा ते मला सोडून गेले, आणि शेवटचे 6 महिने ते हॉस्पिटलायझेशन वगैरे चाललेलं होतं. त्यांचं लिव्हर खराब झालं होतं, लिव्हर सिरोसिस झालं होतं त्यांना, आणि 6 महिन्यामध्ये 2दा-3दा ते कोमात गेले. 8-15 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन झालं. आणि शेवटच्या वेळेस मला चांगलं आठवतंय की त्यांना मी माझ्या गाडीवर घेऊन गेलो त्यांना, आणि व्यवस्थित, म्हणजे मला असं वाटलं होतं की ते वापस येतील म्हणून. आणि रविवारचा दिवस होता तो, रविवारी घेऊन गेलो, आणि बुधवारच्या दिवशी त्यांना रक्ताची उलटी झाली होती. तर रक्ताची उलटी ज्यावेळेस झाली हे मला कळालं, मी बाहेर होतो हॉस्पिटलच्या, तर मला फिलिंग अशी आली होती की यावेळेस नाही वाचणार ते, आणि मला दुःख वगैरे त्याचं अजिबातच नाही वाटलं. दुःखची भावना मला ती स्पर्शच नाही केली. मी कम्प्लिटली अडल्ट झाल्यासारखं मला वाटत होतं. मी फेस केलं त्या सगळ्या प्रसंगाला, आणि इव्हन त्यांच्या फ्युनरेलला सुद्धा मी इतका फास्ट सगळ्या गोष्टी करत होतो की म्हणजे मला दुःख झालंय का नाही झालंय मला ते भावनाच मला समजतच नव्हतं. पटपट 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 सगळ्या गोष्टी करायच्या, आणि मी ते केलं. आणि हे सगळं जेव्हा जे घडतंय, आता मला 10-15 मिनिटात ह्या सगळ्या स्टोरी सांगायला मला समजा जमणार नाही कदाचित. हे सगळं होताना बऱ्याचदा असे फिलिंग्स येऊन गेल्या की मी खूप जास्त जबाबदार झालेलो आहे. सगळ्यात खूप जास्त मला फिलिंग आठवतेय की काही जरी झालं ना आयुष्यामध्ये तरी मी असं नाही वागणार. मी माझ्या बायकोशी, माझ्या घरच्यांशी मी असं नाही वागणार. ही फिलिंग खूप स्ट्रॉंग होती माझ्यामध्ये. कित्येकदा माझे वडिलांनी मला मारलं नाही कधी, पण मानसिक त्रास दिला. मी त्यांना सोडा म्हणायचो दारू, ते सोडा म्हणायचंच काय, मी त्यांना ग्लास भरून देण्यापर्यंत आमची मैत्री होती. खूप जिवलग मैत्री होती आमची. आणि मला आजही वाटतं की त्यांच्यासारखा मित्र मला आजही नाही आहे जगामध्ये. आणि वडील गेले त्याच्यानंतर मी वर्कहोलिक झालो. मी जवळजवळ वर्षभर माझं एज्युकेशन मी सोडून दिलं त्याच वेळेस, आणि आमचा व्यवसाय बघायला लागलो. आणि वर्षभरानंतर मला माझ्या हातात दारूचा ग्लास आला आणि मी दारू प्यायला लागलो. आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये तशाच घडायला लागल्या जशा वडिलांच्या बाबतीत घडत होत्या. खूप लवकर मला यश आलं, आणि अगदी सेम गोष्टी करायचो मी. म्हणजे माझी वडिलांची जी स्कूटर लावण्याची पद्धत असायची तशाच पद्धतीनं माझी स्कूटर लावण्याची पद्धत होती. ते डबल स्टँडवर ते जसे लावायचे तशीच गाडी मी लावायचो. तसंच ते बारमध्ये जाणं, तसंच ते घड्याळ वगैरे घालणं, तशीच केसांची ठेवण तशीच ठेवणं.
आणि तसेच विचार करणं, तशी स्माईल, सेम सेम गोष्टी घडत होत्या. आणि कुठेतरी मला त्यांचे ते शेवटचे नंतरचे जे शब्द असायचे ना, की मला देवाने खूप दिलं होतं, मला सांभाळता नाही आलं, किंवा असे व्हॉइसेस असायचे, म्हणजे असं बोललेले असायचे ते की मला असं वाटत होतं की देव मला एवढं का चांगलं देतोय आणि त्यांनी बरोबर हिरावून घेतलं, असे काहीतरी नंतर जशी दारू वाढत गेली तसे हे व्हॉइसेस वाढायला लागले माझ्याकडे आणि इन्सिक्युरिटी खूप वाढायला लागली. त्यानंतर मला माझं लग्नही झालं. लग्नानंतर मुलगी झाली मला आणि माझी दारू वाढत गेली आणि मी त्याच गोष्टी करायला लागलो ज्या माझ्या आईसोबत माझे वडील करायचे. मला वाटायचं की मी नाही करणार, त्याच गोष्टी मी करायला लागलो. मला हे भेटली 2018 साली. त्याच्यानंतरही मी जवळजवळ वर्षभर उठाबशा काढल्या आणि त्या दरम्यान मला स्पॉन्सर खूप चांगले मिळाले आणि मला स्पॉन्सरनी त्याच वेळेस मेसेज दिला होता. मी माझ्या शेअरिंग मध्ये बऱ्याचदा घरातले प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या याच्यामध्ये मी माझ्या काका काकूंचा पार्ट सांगितला नाही. काका काकू बघण्याची भूमिका घ्यायची त्यावेळेस आणि मला असं वाटायचं की आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो आणि हे असं का वागतात आपल्याशी. म्हणजे मला त्या खूप लहानपणापासूनच मला ती फिलिंग होती की हे नुसतं दुरून पाहतायत, हे सगळी गंमत पाहतायत. हे खूप लहानपणी माझ्या लक्षात आलं होतं आणि माझे घरातले प्रॉब्लेम्स वगैरे मी शेअर करायचो स्पॉन्सरला, माझ्या इथल्या मित्रांना. मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं यामधून. अजूनही मिळतं, अजूनही मी याच्या मीटिंग्स करतो. पण नंतरच्या काळात जशी माझी दारू थांबली आणि मी ऐकायचो, मी ए मध्ये शेअरिंग ऐकायचो की माझी दारू थांबल्यानंतर माझं बरं चाललंय आणि माझ्या घरातलं वातावरण सुधारलंय आणि माझ्या घराच्या भिंती हसायला लागल्या आणि माझ्या घरात एक्झॅक्टली उलट होत होतं की माझी जशी दारू थांबली तशी माझ्या घरामध्ये भांडणं व्हायला लागली काकाची आणि माझे. काकांना माहित नाही त्यांना काय इन्सिक्युरिटी फील व्हायला लागली की ते मला त्रास द्यायला लागले विनाकारणच. तू ए मध्ये जाऊ नको, लिटरली मला या शब्दात सांगायचे होते की तू ए मध्ये जाऊ नकोस, तिथं काही चांगली माणसं येत नाहीत आणि अशा अनगणित गोष्टी. म्हणजे माझी बहीण आणि माझे काका काकू मला एवढे म्हणजे भयंकर त्रास द्यायचे. मी रोज सकाळी उठलं की त्यांना ए मध्ये सांगायचे मला मित्र की त्यांना चांगलं बोल, त्यांना व्यवस्थित वाग. मी त्यांची एवढी सेवा करायचो. मी त्यांना रोज उठलं की गुड मॉर्निंग म्हण, त्यांना जे वाटेल ते कर. आणि ते चिडले की मला सुधारायचंच नाही. म्हणजे मला आधी पण अनुभव होता की मला चिडता येत नाही, मला कोणावर रागवता नाही येत. मला जर कोणी मोठ्या आवाजात बोलते तर मी एकदम नम होऊन जातो. मला समोरच्याला बोलता नाही येत, मी वाद नाही घालू शकत त्याशी, माझी बाजू मांडू नाही शकत मी. हे मला आधी कळत होतं, पण मी काकांच्या बाबतीत मी खूप जास्त अनुभव घेतला या गोष्टीचा की मी थकून जायचो. मला मोठ्या आवाजात बोललं की मी थकून जायचो मी स्वतः. आणि एक क्षण असा आला की मला त्या घरातनं त्यांनी मला हाकलून दिलं आणि मी दुसऱ्या घरात गेलो. मला असं वाटलं की आता माझी दारूही थांबलेली आहे, मला जेवढे हवे तेवढे पैसे माझ्याजवळ त्यावेळेसही होते आणि माझं बरं चाललंय आता असं वाटत होतं मला काही दिवस. सुरुवातीचे 2-3 महिने झाले आणि मला त्यांची आठवण यायला लागली परत, माझ्या काका काकूंची. मला ते परत भांडणं हवे होते, परत किरकिरी आली होती आणि मला त्याच्याशिवाय डोपामाइनच रिलीज व्हायचं नाही. म्हणजे इथं आल्यावर मला हे शब्द लक्षात आले की मला त्याशिवाय बरंच वाटायचं नाही. मला एका काही काळानंतर जोपर्यंत क्रायसिस होत नाही, जोपर्यंत प्रॉब्लेम क्रिएट होत नाही, तोपर्यंत मला बरंच वाटायचं नाही. आणि त्यावेळेस मी जवळजवळ 5-6 दिवस मी स्वतःला अक्षरशः कोंडून घेतलं होतं त्या घरामध्ये आणि अगदी अंधारात राहायचो. मला आठवण यायची त्यांची, काका काकूंची आठवण यायची, बहिणीची आठवण यायची. मला एक माझं मन सांगायचं मला की अरे ते तुला त्रास देतील, तू कशाला जातोय, तुझं नुकसान करतील ते. पण मला ते समजायचं नाही. आणि त्यावेळेस मला फ्लॅश झालं, माझ्या स्पॉन्सरनी सांगितलेलं की तू एसीच्या मीटिंग्स का नाही करत. आणि मी त्यावेळेस दुपारची वेळ होती आणि माझ्याजवळ एक कॉन्टॅक्ट नंबर होता एसीचा. त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याशी बोललो मी या विषयावरती की मला असा त्रास होतोय. माझं आताच्या क्षणाला मला असं काही विशेष काही प्रॉब्लेम नाहीये. माझं घरही व्यवस्थित आहे. माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये जे लोक आहेत आता, माझी आई, माझी बायको, माझी मुलं, ते सगळे हेल्दी आहेत. त्यांना काही फिजिकल प्रॉब्लेम नाहीये. ते लव्हिंग आहेत. सगळेजण माझ्यावर प्रेम करणार आहेत, मी त्यांच्यावर प्रेम करणार आहे. तरी सुद्धा मला असं ड्रायनेस वाटतोय, मला
मला कनेक्शनच नाही वाटत आहे त्यांच्यामध्ये. मला कुठल्याच गोष्टीमध्ये आनंद मिळत नाहीये, मला काम करावं वाटत नाहीये. ह्या गोष्टी मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला एसीएचं मार्गदर्शन केलं आणि एसीएची मीटिंग त्यावेळेसपासून मी करायला लागलो 2022 पासून. आणि एक दिवसाच्या हिशोबाने एसीएचं भयंकर हे जे लिटरेचर जे आहे ना त्याच्यामध्ये माझ्या प्रॉब्लेमला शब्दात मांडलेलं आहे. आणि ते जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा लक्षात यायला लागलं की मला एक म्हणजे एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळायला लागली त्या लिटरेचर मधून, डेली मेडिटेशन मधून, अफर्मेशन्स मधून. आणि हळूहळू हळूहळू माझा प्रवास स्वतःवर प्रेम करणं, ज्या गोष्टी मला लहानपणापासून मी कधी अनुभवल्या नव्हत्या. दारू सोडल्याचा खरा आनंद मला एसीए मध्ये आल्यानंतर मिळाला की थँक गॉड मी आज दारूपासून लांब आहे. हे मला म्हणताच यायचं नाही नंतरच्या काळामध्ये मध्ये. मला त्यावेळेस 2 वर्ष 2.5 वर्ष झाले होते दारू थांबून. पण मला असं वाटायचं यार काय उपयोग आहे दारू थांबून, माझं आयुष्य तर तसंच बेकार आहे, कंगाल आहे, म्हणजे काही मला आनंद मिळतच नाही कुठल्या गोष्टीमध्ये. आणि ईसीएच्या मीटिंग्स करून आणि मी जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी रिअलाइज झाल्या, मला फिलिंग्स यायला लागल्या हळूहळू. आणि त्या शब्दात जेव्हा कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे तर मला इतकं छान वाटायला लागलं की नाही मी नाहीये चुकीचा. बरेच मेंबर मला म्हणायचे नाही तूच काहीतरी काकांना काढी केली असशील, तूच काकूला असं काहीतरी बोलला असशील, नाही मग तुझी बायकोच बदमाश आहे. अरे मला समजतंय की माझी बायको नाहीये बदमाश, म्हणजे तिला काही केलेलं नाही, माझ्या आईला त्रास जो काही झाला. आणि ते मला ईसीए मध्ये शब्दांकन मिळालं त्याचं. आणि मला ग्रॅटिट्यूड ठेवता यायला लागला. आजच्या घडीला मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेता येतो. मी घरी असलो तरी पण मला शांततेनं राहता येतं लोकांसोबत. कित्येकदा असं व्हायचं की मला म्हणजे अजूनही होतं की मला समजतच नाही माझ्या बायकोशी कसं वागायचं, कारण मी पाहिलंच नाही ना नवरा बायकोचं हेल्दी कम्युनिकेशन कसं असतं, संसार कसा करतात हे मी पाहिलेलंच नाही. म्हणजे एक तर्फी संसार चाललेला होता माझा हे मध्ये यायच्या आधी सुद्धा आणि दारू थांबल्यानंतर सुद्धा. तसंच बराच काळ असं चाललं की एकतर्फीच चालायचं सगळं, जे करायचं ते संसाराच्या गाडात तीच चालवायची. पण इथं एसीए मध्ये आल्यानंतर थोडेफार का होईना माझं आज कनेक्शन जुळतं. अजूनही मी अप्रुव्हल सीकर आहे, मी व्हिक्टिम मोडवर जातो, मला कायम असं वाटत राहते की मी किती बिचारा. पण जेव्हा मी हे वाचतो ना, हे ट्रेड्स आता जसं भाऊ सांगत होते की ट्रेड्स मध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत, अफर्मेशन ट्रेड्स मध्ये तर बरंचसं प्रॉब्लेम लक्षात येतो की अप्रुव्हल सीकर आहे, व्हिक्टिम मोडवर असतो आणि मी रिएक्टर आहे, मी ऍक्टर नाहीये. हे जेव्हा वाचतो की मी आणि त्याच्यावरती सोल्युशन आहे की ऍक्टर बन, रिएक्टर बनू नको, तो समोरचा कसाही वागू, तू तसं वागू नको. ए मध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात हेच सांगतात, पण त्यांचं लिटरेचर थोडंसं वेगळं आणि एसीएचं लिटरेचर थोडं वेगळं. त्याच्यामुळे मला जास्त फायदा एसीएचा झाला. तसं पाहायला गेलं तर ए आणि एसी असं फार वेगळं नाहीये, पण शेवटी म्हणजे अपंग तर दोन्ही आहेत, पण एकाला पाय नाहीये आणि एकाला हात नाहीये असा विषय. तर ज्याला हात नाहीये आणि दुसऱ्याला हात नाहीये तर ते जास्त रिलेट होतं. अपंग जर म्हणला तर म्हणजे इलनेस तर दोन्ही मध्ये आहे, पण हा इलनेस जो मला लहानपणापासून जो आलेला आहे तो त्याच्यावरती सोल्युशन मिळतं आणि ग्रॅटिट्यूड ठेवता येतो. मित्रांनो, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. कल्पना. हा, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव कल्पना, एसीए. थँक्यू सो मच नी आम्हाला वेळ दिला बोलायला. आधीच्या माझ्या सगळ्या फेलो मेंबर्स शेअरिंग अप्रतिम झालं. मी आज एसीएचं मेसेज द्यायसाठी इथे आली आहे आणि जो मला फायदा झाला एसीएचा तर तो काय आहे हे सांगायसाठी मी आली आहे. एसीए साधारण इंडियामध्ये खूपच लहान बेबी आहे अजून. एसीएची फेलोशिप बेबी आहे, छोटी आहे आणि 2019 पासून साधारण मीटिंग सुरू झाल्या इकडे
होत होत्या, थांबत होत्या, होत होत्या, असं चालू होतं. पण आता 2-4 वर्षापासून खूप चांगल्यापैकी चालतात आणि लास्ट 1-2 वर्षापासून पुष्कळ कामं पण सुरू झालीत. टोनी ए म्हणून एक एएचे मेंबर होते अमेरिकेत. त्यांनी ऍक्च्युली हे सुरू केलं, कारण ही मीटिंग सुरू केली साधारण 77-78 मध्ये, 1977-78. कारण त्यांना ए करत होते, ते अलेनॉन मध्ये गेले, ते सगळीकडे जात होते, पण त्यांना आतून खूपच ते डिस्टर्ब असायचे, अशांत असायचे. त्यांना समजतच नव्हतं की काय चाललंय, माझ्याबरोबर काय होतंय. आणि मग त्यांना हळूहळू ते ॲलेटिनची मेंबर्स त्यांच्याशी बोलत होते. ॲलेटिन म्हणजे जी 18 वर्षाच्या खालील दारूच्या फॅमिलीतले, अल्कोहोलिक फॅमिलीतली मुलं आहेत, त्यांचे पण मीटिंग त्यांनी केल्या, त्यांच्याशी पण बोलत होते. आणि मग त्यांना लक्षात आलं की आपण जरी शरीराने मोठे झालोय तरी आपल्यातलं मूल अजून त्याच परिस्थितीमध्ये आहे, त्याच घरामध्ये किंवा जी घरामधली परिस्थिती होती, जशी माणसं होती आणि त्यांच्यामध्ये जे इफेक्ट्स झाले आपल्यावर, आणि त्या इफेक्ट्समुळे आज आपण म्हणजे आपण जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स होत आहेत ते त्याच्यामुळे होत आहेत. म्हणजे मी शरीराने मोठा झालेलो आहे, पण मी अजूनही आतमध्ये खूप लहान आहे आणि त्याच्यामुळे मी बऱ्याचदा बालिश वागणं, चुकीच्या गोष्टी करणं, चुकीचे निर्णय घेणं, 10 लोकात बसलेले असलं तर वेगळंच काहीतरी वागणं, अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. फक्त एवढ्याच नाहीत, पण भीती सततची मनामध्ये असणं, अशा खूप गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी हे मीटिंग सुरू केल्या. आणि त्याच्याबरोबरच एसीए आणि डीएफ पण म्हटलं जातं की डिस्फंक्शनल फॅमिली मधली मुलं. आता डिस्फंक्शनल फॅमिली म्हणजे अशी साधारण अशीच असते की ज्याच्यात नातेसंबंध खराब असतात, एकमेकांशी संवाद नसतो, वागणुकी एकमेकांच्या खराब झालेल्या असतात, किंवा त्यांच्या मनांवर सामाजिक, मानसिक असे जे नकारात्मक परिणाम झालेले असतात. तर त्या फॅमिलीमध्ये हे असं डिस्फंक्शन जास्त दिसतं. आणि अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या फॅमिलीमध्ये सुरक्षितता, प्रेम, आदर आणि एकमेकांशी व्यवस्थित कम्युनिकेशन हे नसतं. आणि मग अशी मुलं नॅचरली जी आधीच्या मेंबर्सनी सांगितलं त्याप्रमाणे होतात. आणि मी खूप वेगवेगळ्या 12 स्टेप केल्या. माझ्या स्वतःचा मी आता हे सांगते की खूप वेगवेगळ्या 12 स्टेप केल्या. थँक गॉड की मी माझ्या आयुष्यात आलेल्या ॲडिक्टमुळे त्या केल्या. पण मला खूप शून्यातून आम्ही खूप वरती पोचलो. पण मी आतून कधीच शांत नव्हते. मी आतून कधीच हॅप्पी नव्हते. म्हणजे जे मी स्वप्न पाहिली होती ती जवळजवळ सगळी त्याच्यापेक्षा जास्त मला मिळालं, पण मी हॅप्पी नव्हते. मी सतत जे नाहीये त्याचा विचार करायचे, किंवा आई वडिलांचंच त्यांच्यामध्येच गुंतलेली असायचे आणि मला तिकडे जायचंय, मला परत जायचंय, मला आई वडिलांकडे राहायला जायचंय, असं सतत मला वाटायचं. कारण मला वाटायचं माझ्या घरामध्ये खूप इन्सिक्युरिटी आहे. माझ्या ॲडिक्टमुळे मला लाईफ मिझरेबल झालेलं आहे माझं, आणि मला इन्सिक्युरिटी वाटते. आणि मला सिक्युरिटी फक्त माझ्या आई वडिलांच्या घरीच मिळेल. आणि आई वडिलांच्या घरी काहीही प्रेम नव्हतं, म्हणजे डिस्फंक्शनच होतं सगळं. पप्पा फक्त थोडे माझे प्रेमळ होते, आणि आई अल्कोहोलिक फॅमिलीतूनच आले होते, त्याच्यामुळे ते सगळे डिस्फंक्शन त्यांच्यामध्ये पण होते, कॅरेक्टर डिफेक्ट त्यांच्यामध्ये होते. आई अल्कोहोलिक नव्हते, पण सगळे कॅरेक्टर डिफेक्ट होते आणि ते आमच्या फॅमिलीत आले. आणि मुख्य जर आईच प्रेमळ नसेल तर काय फॅमिलीचे वाताहत होते ते मी बघितले. म्हणजे आई खूप चांगली बाई होत्या, त्याच्याबद्दल प्रश्नच नाहीये. शी वॉज द बेस्ट वाईफ, आणि घर छान सांभाळायचं, बेस्ट जेवण, सगळं छान, एक नंबर. पण मुलांबरोबर जे कम्युनिकेशन असायला पाहिजे, मुलांबरोबर जो संबंध, प्रेमाचे संबंध असले पाहिजेत, तेच नव्हते. म्हणजे आम्हाला काहीही प्रॉब्लेम झाले, पर्सनल प्रॉब्लेम प्रत्येकालाच असतात, लव्ह लाईफ असतं, कोणाचं अजून काही असतं, तर ते बोलायलाच कोणी नव्हतं घरामध्ये. कोणाशी बोलणार आणि कोणाला सांगणार? आणि फक्त घरामध्ये एवढंच होतं की शिस्त, त्या शिस्तीप्रमाणेच वागायचं, आणि तुम्ही त्या शिस्तीत बसलात तरच तुम्ही ऍक्सेप्टेड आहात घरामध्ये, नाहीतर तुम्ही नाही आहात ऍक्सेप्टेड, तुम्हाला डिलीटच केलं जाईल डायरेक्ट.
तर इतकं त्या ह्याच्यामध्ये राहून मी तर विसरूनच गेले होते की स्वतःचा मला काहीतरी हवंय हे म्हणायचं, मला काहीतरी नीड आहे हे मागायचं, हेच मी विसरून गेले होते कम्प्लिटली. स्वतःसाठी मी कधीच काहीच मागितलं नाही आणि मला वाटायचं तो माझा बेस्ट आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे की मी नाही मागत कधी कोणाला. तर हे चुकीची गोष्ट आहे. एसीए मध्ये आल्यानंतर मला समजलं की मी स्वतःच्या भावना दाबून ठेवत होते, मी नम करून टाकलं होतं की मला काय हवंय हे का नव्हते मला बोलूनच देत नव्हते घरातले, की फालतू बडबडच नाही पाहिजे. रडायला सुद्धा बंदी होती आमच्या घरात. म्हणजे वातावरण खूप छान पण होतं आणि एका बाजूला हे असं पण होतं. तर ह्याच्यामुळे इतकं कन्फ्युजन झालेलं होतं. माझे दोन्ही भाऊ अल्कोहोलिक झाले आणि मी पण झाले असते. मी तर अगदी पक्की बेवडी ऍडिक्ट झाले असते जर मला तसा चान्स मिळाला असता तर. कारण माझ्यामध्ये ते सगळे आहेत कॅरेक्टर डिफेक्ट्स, अगदी आहेत सगळे. पण गॉड्स ग्रेस म्हणायचं की मी नाही झाले. आणि मला हे बाकीच्या प्रोग्राम मधनं जो मला एसीए मध्ये आल्यावर जी शांतता आतून मिळाली ना, ती मला दुसऱ्या कुठल्याच 12 स्टेप मध्ये मिळाली. म्हणजे खूप मला उपयोग झालाय दुसऱ्या 12 स्टेपचा, नो डाऊट अबाउट इट. कारण आय लॉस्ट माय हजबंड 5 years बॅक आणि मी 5 वर्ष झाली माझ्या मिस्टरांना जाऊन आणि खूप प्रॉब्लेम झाले होते. त्याच्यानंतर मी एक दिवसाच्या हिशोबाने माझं आयुष्य जगलीये आणि 5 वर्ष मी इमॅजिनच नाही करू शकत की मी 5 वर्ष काढलीच आणि सगळं व्यवस्थित घडी बसवली. तर हे फक्त प्रोग्राममुळे झालं. आणि एसीए माझ्या पण आयुष्यात आत्ता आलं, पण मला एसीएने जे दिले, कारण मी कधीच एकटी राहू शकत नव्हते. मला सतत फिअर ऑफ अबॅन्डनमेंट होतं. कारण मी आयुष्यात जे काही तरुणपणी चुका केल्या तेव्हा माझ्या फॅमिलीने मला कम्प्लीट अबॅन्डन केलं होतं. माझ्याशी कोणी बोलत नव्हतं, मला माझी चौकशी करत नव्हतं, मी जिवंत आहे का मेली आहे काही कोणालाच काही घेणं देणं नव्हतं. पण मी त्याही परिस्थितीत चांगली राहिले, चांगली वागले, जॉब केला, स्वतःची काळजी घेतली. पण त्या परिस्थितीला कंटाळून की एकटं राहायचं नव्हतं मला आणि त्या एकटं राहायचं नाही आहे म्हणून मी सेम माझ्यासारखीच पर्सनॅलिटी जे ऍडिक्ट होते त्यांना मी चूज केलं. आणि ते पण सोबर झाले होते, पण प्रचंड वर्कहॉलिक होते आणि सोबर असून थोडे दिवस मीटिंग केल्या त्यांनी, नंतर करत नव्हते. त्यामुळे लाईफ खूप खूप अवघड झालं होतं, खूप डिफिकल्ट झालं होतं. कारण त्यांच्यामध्ये पण 2 पर्सनॅलिटीज होत्या. एक खूप चांगला माणूस, अतिशय चांगला माणूस आणि एक अतिशय भयानक माणूस. म्हणजे सूत असेल तर सूत, नसेल तर भूत म्हणतात तसा तो प्रकार होता. पण आता मला एसीएनी एकटं राहण्यासाठी जी ताकद दिलीये ती मला कोणीच देऊ शकत नव्हतं आणि दिली नव्हती कोणीच. पण एसीए मध्ये मला सोल्युशन्स मिळाली. जी मला फिअर होतं सततचं की मला सोडून जातायत सगळे, मी एकटी आहे, मी अख्ख्या जगामध्ये मी एकटी, आता मी काय करू. मी इतकी घाबरायची, इतकी पॅनिक व्हायची की मग त्याच्यासाठी मी काहीही करायचे. म्हणजे हे आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये लॉन्ड्री लिस्ट वगैरे मध्ये की नको असलेले संबंध, नको असलेली माणसं पण मी धरून ठेवायचे की नाही नको, मी एकटी पडेल, मला असू देत, हे कसंही असू देत ती परिस्थिती, पण मला हे पाहिजेच सगळे, मला ह्यांच्याबरोबरच राहायचंय. कारण मला त्याच्यामध्ये कम्फर्ट मिळतो, मी त्याच्यामध्ये कम्फर्टेबल राहू शकते आणि मला तेच लोक पाहिजेत. कारण मला भीती वाटते, नसेल तर मी एकटी कशी जगणार, अख्ख्या जगात मी एकटी कशी जगणार, इतकी भीती होती मला की मी लढाया पण जिंकून येईन, पण जेव्हा एकटं राहायचा प्रश्न येईल तेव्हा मी राहू शकत नाही. तर हे मला एसीएनी इतक्या छान प्रकारे त्याच्यातनं बाहेर काढलंय की आपण काय आहोत आणि आपली हायर पॉवर, जो आपण म्हणतो हायर पॉवर, ते आपले खरे पेरेंट्स आहेत. आपले बायोलॉजिकल पेरेंट्स ते पेरेंट्स आहेत, असतात, नंतर जातात. पण माझी हायर पॉवर ही माझी परमनंट पेरेंट आहे आणि ती माझ्या बरोबर आहे. म्हणजे हायर पॉवर 24 तास माझ्या बरोबर आहे ह्याच्यावर माझा विश्वास होता. पण एसीएने मला जे सांगितलं की हेच तुझे पेरेंट्स आहेत, खरे पेरेंट्स आहेत हे. आणि मला एक प्रकारची इतकी शांतता मिळाली आतमध्ये की अरे मी एकटी नाहीये, माझी हायर पॉवर माझ्या बरोबर आहे आणि ती माझे आई वडील आहे. म्हणजे जे मी आई वडिलांशी कधीच नाही बोलू शकले की तुम्ही मला असं का अबंडन केलं,
मला इतकं बोलायचं होतं पण मी नाही बोलू शकले, कधीच नाही विचारू शकले आणि आता ते दोघंही नाहीयेत जगामध्ये. तर मी माझ्या हायर पॉवरशी बोलते, सगळ्या गोष्टी मी हायर पॉवरशी बोलते. आणि एसीएनी जे माझे संबंध खूपच चांगले होते हायर पॉवरशी ते अजून दृढ केले, घट्ट केले की मी आहे, कुठेही तू असलीस तरी मी आहे तुझ्याबरोबर, तू घाबरू नको. आणि मी एकटी 5 वर्ष झालं राहतीये. मला म्हणजे ती जी सततची पहिले एसी यायच्या आधीचे दिवस आठवतात की मला थोडे दिवस व्यवस्थित जायचे आणि मी लगेच थोडे काहीतरी गेले म्हणजे अप अँड डाऊन सारखं चालू असायचं की मी रडायला सुरुवात करायची. मग मी निगेटिव्हिटी मध्ये जायची आणि मग मी भावाला फोन कर, मी बहिणीला फोन कर, मला इथे राहायचं नाही, मला तुमच्याकडे तिथे घर बांधायचंय, मी तिथे येते. म्हणजे काय चाललं होतं माझं म्हणजे मलाच कळायचं नाही. नंतर मला वाटायचं की मी काय करतेय, हे किती बालिशपणे वागतेय. आणि मग मला मी रोज देवाला प्रार्थना करायची की काहीतरी गडबड आहे, मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय, मला मार्ग दाखव, मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय. मी अस्वस्थ होते. मी इथे एवढा मोठा बिझनेस सांभाळती, एवढे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह केले, बँकेचे लोन एकटीने जाऊन त्यांच्याशी बोलून सगळं फेडलं, खूप लायबिलिटीज होत्या त्या सांभाळल्या, बिझनेस सांभाळतीये, 15 तास काम करतीये. पण हे मला असं होतं की मला एकटन भीती वाटते, मला इन्सिक्युरिटी वाटते. आणि मग मला नशिबात माझ्या आयुष्यात मला हायर पॉवरनी एसीए दिलं आणि एसीएनी मला जे शिकवलं त्याच्यामुळे मी आज खरोखरीच म्हणजे हॅपी जॉयस आणि फ्री लाईफ काय असतं ना ते मी एन्जॉय करतेय. अजून मला 100% कधीच होणार नाही म्हणजे जे काय व्हायला पाहिजे ते 100%, कारण मी माणूस आहे. मी 100% एकदम परफेक्ट झाले तर मग देव आणि माझ्यात फरकच नाही राहणार. पण मला जो काही मी सुरुवात केली या रस्त्यावर चालायला त्याच्यामधनं मला जो आनंद मिळतोय ना आणि मला काहीतरी स्वतःवर काम करून एक शांतता आली, ती मला सगळे माझे प्रॉमिसेस जे आहेत आमच्या एसीए मध्ये जे दिलेले आहेत, आमची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाचं मी 1 to 1 लिटरली स्टडी करते. 12 स्टेप 3-4 ग्रुपमध्ये मी 12 स्टेप करते आमच्या. आणि त्याच्यातून इतक्या गोष्टी बाहेर येत आहेत, अगदी लहानपणाच्या ज्या नम करून आत दाबून ठेवलेल्या त्या सुद्धा बाहेर येत आहेत. आणि ते एकदा बाहेर पडतंय, मी शेअर केलं की मला हिलिंग मिळतं. मी जेव्हा शेअर करते तेव्हा मी हिलिंग कडे जाते. माझी हळूहळू इमोशनल सोब्रायटी व्हायला लागते, कारण इतकं इमोशनल पेन आतमध्ये, इतकं पेन होतं की मी बोलायला लागले की माझ्या पोटात असं थरथर 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 व्हायला लागायचं, मला बोलताच यायचं नाही. इतके ते इमोशन्स आतमध्ये सगळे दाबलेले होते. पण गॉड्स ग्रेस की मला आज हा प्रोग्राम मिळाला आणि त्याच्यातून बाहेर पडता आलं. आणि मला अगदी डेफिनेटली हे वाटतं की प्रत्येक जो कोणी ऍडिक्ट असेल त्याच्या लहानपणी काहीतरी झालेल्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती तिकडे वळते, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याच्यासाठी एसीए हे सगळ्याच लोकांना मिळायला पाहिजे. डिस्फंक्शन तर आपल्याकडे असतंच असतं. तर हे एसीएचा मेसेज आज आम्ही इथे सगळे द्यायला आलेलो आहे आणि मनीषने सगळे नंबर्स आणि लिंक वगैरे टाकलेले आहेत. थँक्यू. दॅट्स वेअर आय एम. मला वाटतं टाइम पण झालेला आहे. आय पास.